आज आपण संच या प्रकरणात पुढचा भाग बघणार आहोत. संचावरील क्रिया. संचावर दोन क्रिया बघणार आहोत आपण, छेद संच आणि संयोग संच. तर त्याचा पहिला भाग बघा, छेद संच. छेद संच म्हणजे काय हे बघण्यापूर्वी आपण उदाहरण बघूया. उदाहरण पहिलं, मी दोन संच घेतो, ए आणि बी दोन संच घेतो. ए मध्ये 1 2 3 4 5 हे घटक घेतले आणि बी मध्ये 2 4 6 7 8 हे घटक घेतले. तर या दोघांचा छेद संच म्हणजे काय? छेद संच अशा प्रकारे आपण दाखवणार आहे, ए छेद बी. याला कसं वाचायचं? ए छेद बी असं वाचायचं. मग यामध्ये घटक कोणते कोणते येतील बघा. यामध्ये घटक येतात या दोघांचे कॉमन. बघा या दोघांमध्ये कॉमन कोणता कोणता आहे? ए 2 आणि 2. बघा हा दोघांमध्ये सामायिक घटक आहे. नंतर अजून काय दिसतोय मला? 4 आणि 4 हा सामायिक दिसतोय. अजून दुसरा कोणता घटक सामायिक दिसतो का? दोघांमध्ये कॉमन घटक कोणताच नाही. मग यामध्ये घटक कोणते येतील? 2 and 4 2 आणि 4. बघा या दोघांचा छेद झाला. अजून एक उदाहरण बघूया. मी एक पी संच घेतो आणि दुसरा क्यू संच घेतो. पी मध्ये घटक घेतो ए बी सी डी ई आणि क्यू मध्ये घेतो बी डी ई एफ जी. आता बघा या दोघांमध्ये कॉमन घटक कोणते कोणते आहेत? पी छेद क्यू. कसं वाचायचं याला? पी छेद क्यू. बघा पी छेद क्यू अशा प्रकारे दाखवला जातो. हा बघा कॉमन घटक कोणते कोणते? मला बी दिसतोय, हा बी दिसतोय. अजून मला डी आणि हा डी दिसतोय. नंतर ई आणि ई. यानंतर दुसरे कोणतेच कॉमन घटक सामायिक घटक दिसत नाही. मग पी छेद क्यू मध्ये कोणते घटक येतील? बी डी ई. अशा प्रकारे आपण उदाहरणावरून आता याची व्याख्या बघूया. छेद संच म्हणजे काय? बघा समजा ए व बी दोन संच असतील तर ए व बी च्या सामायिक घटकांच्या संचाला ए व बी चा छेद संच असे म्हणतात. ही झाली त्याची व्याख्या. अजून एक दुसरी व्याख्या आहे, एक शॉर्टकट व्याख्या आहे. बघा दुसरी व्याख्या ती अशी आहे, ए छेद बी बरोबर ए छेद बी बरोबर एक्स सच दॅट ए छेद बी बरोबर एक्स एक्स असा की एक्स बिलॉंग्स टू ए. आणि हा शब्द महत्वाचा या ठिकाणी. आणि एक्स बिलॉंग्स टू बी. एक्स हा ए चा घटक आहे आणि एक्स हा बी चा घटक आहे. ही दुसरी पण व्याख्या आहे. बघा ही एक व्याख्या झाली आणि ही दुसरी व्याख्या झाली. अशा प्रकारे आपण छेद संच बघितला. चला आता बघूया आपण संयोग संच. संयोग संच म्हणजे काय? आता याची पण व्याख्या बघण्यापूर्वी आपण उदाहरण बघूया. उदाहरण मी पुन्हा एकदा दोन संच घेतो. ए बरोबर 2 4 6 8 10 आणि बी बरोबर घेतो 1 3 5 7. बघा हे दोन संच घेतले. आता यांचा संयोग म्हणजे काय? संयोग कसं दाखवायचं बघा. ए संयोग बी कसं वाचायचं याला? ए संयोग बी. छेद कसा वाचला होता आपण? ए छेद बी. हा ए छेद बी आणि हा काय? ए संयोग बी. यामध्ये कोणते कोणते घटक येतील बघा. संच ए आणि संच बी मधल्या घटकातील सगळेच्या सगळे घटक घ्यायचे. बघा या दोन संचातील सर्वच्या सर्व घटक घ्यायचे. बघा 1 घेतला, 2 घेतला, त्यानंतर 3, त्यानंतर 4, त्यानंतर 5, त्यानंतर 6, त्यानंतर 7, त्यानंतर 8 आणि 10. बघा सर्वच्या सर्व घटक घेतले. अजून एक उदाहरण बघूया. हे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण मी आता पी संच घेतो. पी मध्ये ए बी सी डी आणि क्यू मध्ये ए सी डी
हे घटक घेतले बघा. आता याचा संयोग बघायचा आहे आपल्याला. P संयोग Q. सर्वच्या सर्व घटक द्यायचे आणि रिपीट लिहायचे नाही. मग इथं बघा ए कसा लिहायचा, ए नंतर बी नंतर सी नंतर डी आणि ई एफ. हा झाला P संयोग Q. आता त्याची व्याख्या बघूया बरं आपण. संयोग संचाची व्याख्या. समजा ए व बी दोन संच असतील, दोन संच असतील तर ए व बी संचातील सर्व घटकांचा मिळून होणाऱ्या संचाला संयोग संच असे म्हणतात. संयोग संच असे म्हणतात. ही झाली त्याची व्याख्या. अजून एक व्याख्या आहे, दुसरी व्याख्या, जशी शॉर्टकट व्याख्या बघायची आपल्याला. ए संयोग बी बरोबर, ए संयोग बी बरोबर एक्स असा की एक्स बिलॉंग्स टू ए आणि या ठिकाणी शब्द येईल किंवा. बघा, किंवा एक्स बिलॉंग्स टू बी अशी एक व्याख्या आहे. आता या व्याख्येमध्ये आणि या व्याख्येमध्ये काय फरक आहे बघा. या ठिकाणी एक्स एक्स बिलॉंग्स टू ए आणि एक्स बिलॉंग्स टू बी या दोन व्याख्यामध्ये काय फरक आहे. यामध्ये आणि शब्द आहे आणि या ठिकाणी किंवा शब्द आहे. संयोगामध्ये किंवा शब्द आहे आणि छेदमध्ये आणि शब्द आहे. अशा प्रकारे आपण छेद संच आणि संयोग संच बघितला. अजून एक प्रकार बघणार आहोत आपण, विभिन्न संच. याला डिसजॉईंट सेट म्हणतात. डिसजॉईंट सेट, जॉईंट नसलेले. उदाहरण बघूया आपण. ए बरोबर ए बी सी आणि बी बरोबर पी क्यू आर हे घटक आहे बघा. तुम्हाला या दोन संचामध्ये काही कॉमन दिसतंय का? दोघांमध्ये कॉमन नाहीये ना. जर ए छेद बी बरोबर रिकामा संच असेल बघा, एम्प्टी सेट असेल तर आपण काय म्हटलं होतं बघा. ए आणि बी मध्ये कोणताही सामायिक घटक नसेल तर या दोन संचांना काय म्हणायचं? विभिन्न संच. बरोबर. अशा प्रकारे दोघांना काय म्हणणार आपण? विभिन्न संच. मग विभिन्न संच म्हणजे काय? जर ए व बी दोन संच असतील, दोन संच असतील आणि ए छेद बी बरोबर रिक्त संच असेल. ए छेद बी बरोबर काय? हा रिक्त संच. फाय म्हणजे रिक्त संच असेल तर ए व बी ला विभिन्न संच असे म्हणतात. विभिन्न संच म्हणतात. अशा प्रकारे आपण तीन प्रकार बघितले बघा. आपण तीन क्रिया बघितल्या. कोणत्या कोणत्या? छेद संच, संयोग संच आणि विभिन्न संच. आता विभिन्न संच आपण एका वेन डायग्रामने बघूया. वेन चित्राने. जर हा यू संच असेल आणि हा ए संच असेल आणि हा दुसरा डी संच असेल तर दोघांना बघा, दोघांना कॉमन सामायिक काहीच नाही. दोघं वेगळे वेगळे आहे. मी यांना काय म्हणायचं? विभिन्न संच. जर असे असते, अशा प्रकारे असते तर त्यांना आपण विभिन्न संच म्हणलं नसतं. पण हे दोन संच कसे आहे? विभिन्न संच. चला आता आपण बघणार आहोत संचातील घटकांची संख्या. संचातील घटकांची संख्या बघा. मी उदाहरण घेतो. ए एक संच घेतला. यामध्ये घटक घेतले मी 1 2 5 7 9. बघा या संचामध्ये किती घटक दिसतात बरं तुम्हाला? या संचामध्ये घटक दिसतात 1 2 3 4 5. 5 घटक आहेत. मग याला म्हणायचं बघा एन ऑफ ए. याला काय म्हणायचं? एन ऑफ ए बरोबर 5. बरोबर. दुसरं उदाहरण बघतो मी. बी बरोबर 2 4 5 6 7.
8 9. आता बघा एन ऑफ बी या संचामध्ये किती घटक आहे? एन ऑफ बी म्हणजे काय? नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी. एन मध्ये या बी मध्ये किती घटक आहे? 1 2 3 4 5 6 7. किती घटक आहे? 7 घटक आहे. बरोबर. तिसरं उदाहरण बघूया. आता मी तिसरं उदाहरण बघतो. P इज इक्वल टू P बरोबर A B C D E F. बघा N ऑफ P किती घटक आहे बरं? 1 2 3 4 5 6. म्हणजे P या संचामध्ये किती घटक आहे? 6. बघा याच्यावर आधारित एक सूत्र बघणार आहोत आपण. अत्यंत महत्वाचं सूत्र आहे आणि या सूत्रावर आधारित आपल्याला उदाहरणं पण सोडवायची आहे. सूत्र महत्वाचं सूत्र. सूत्र असं आहे N ऑफ A संयोग B. N ऑफ A संयोग B इज इक्वल टू N ऑफ A प्लस N ऑफ B मायनस N ऑफ A इंटरसेक्शन B. बघा N ऑफ A संयोग B बरोबर N ऑफ A अधिक N ऑफ B वजा N ऑफ A छेद B. अत्यंत महत्वाचं सूत्र आहे बघा हे. या सूत्रावर आधारित आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहे. बघा आपण या सूत्रावर आधारित काही उदाहरणं सोडवूया. आपण सराव संच 1.4 बघूया. त्यातलं पहिलं उदाहरण आहे जर N ऑफ A बरोबर 15, N ऑफ A संयोग B बरोबर 29, N ऑफ A छेद B बरोबर 7 तर आपल्याला N ऑफ B काढायचं आहे. आपण सूत्राकडे येऊया. हे सूत्र परत सूत्र लिहितो मी. N ऑफ A संयोग B बरोबर N ऑफ A प्लस N ऑफ B मायनस N ऑफ A छेद B. आता सूत्रात किमती टाकूया. काय याची किंमत? N ऑफ A संयोग B ची 29 इज इक्वल टू N ऑफ A ची किंमत किती आहे? 15 प्लस N ऑफ B ची किंमत फाइंड करायची आपल्याला. काढायची N ऑफ B मायनस N ऑफ A छेद B ची किंमत किती आहे? A छेद B ची किंमत आहे 7. चला आता हा 29 असाच बरोबर ह्या 15 मधून हा 7 गेला. 15 मधून 7 गेला किती? 8 प्लस N ऑफ B. आता या 29 कडे हा 8 आला. 29 मायनस 8 इज इक्वल टू N ऑफ B. तर N ऑफ B बरोबर N ऑफ B इज इक्वल टू काय येईल बरं? 29 मधून 8 गेला किती येईल? 21. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवलंय. चला आपण दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण असं आहे एका वसतिगृहात 125 विद्यार्थी म्हणजे वसतिगृहातले एकूण विद्यार्थी 125 आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात आणि 60 विद्यार्थी कॉफी घेतात. 2 प्रकारची पेय या ठिकाणी. आणि 20 विद्यार्थी चहा पण घेतात आणि कॉफी पण घेतात कॉमनली. तर आपल्याला एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे. वसतिगृहामध्ये 125 विद्यार्थी आहेत. त्यामध्ये काही चहा पितात, काही कॉफी पितात, काही चहा पण पितात आणि कॉफी पण पितात आणि काही विद्यार्थी असे कोणतंही पेय पित नाही. मग या ठिकाणी दिलेल्या गोष्टी आपण लिहून घेऊया. बघा या ठिकाणी विश्वसंचय यू म्हणजे या वसतिगृहात एकूण किती विद्यार्थी ते आहे 125 बरोबर. आता N ऑफ A संयोग B. A संयोग B म्हणजे काय? एक तरी पेय पितात म्हणजे त्या वसतिगृहातले असे विद्यार्थी आहे की ती एक तरी पेय पित असणार. पण आपल्याला ते काढायचंय आता अगोदर आपल्याला. म्हणजे हे काय असणार आहे? एक तरी पेय पिणारे म्हणजे किमान ते चहा तरी पित असतील किंवा कॉफी तरी पित असतील. आणि हे काय? A छेद B. A छेद B आहे बघा दोघीचे दोघी पेय पिणारे म्हणजे 20. दोघीच्या दोघी पेय पिणारे 20 विद्यार्थी आहेत. आणि चहा पिणारे किती आहे? चहा पिणारे या ठिकाणी 80 विद्यार्थी आहे. बघा 80 विद्यार्थी चहा पितात आणि 60 विद्यार्थी कॉफी पितात. बघा या ठिकाणी आपण असं समजून घेऊया ए जसं काय आहे? ए हा चहा पिणाऱ्यांचा आहे आणि बी हा कॉफी पिणाऱ्यांचा संच आहे. ए हा चहा पिणाऱ्यांचा आणि बी हा कॉफी पिणाऱ्यांचा संच आहे. तर आपण आता हे उदाहरण सोडवायचं म्हणजे अगोदर काय करायचं आपल्याला? एक तरी पेय पिणारे.
हे काढायचंय. मग आपण मी सूत्र लिहितो परत, एन ऑफ ए संयोग बी बरोबर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी वजा एन ऑफ ए छेद बी. सूत्रात किमती टाकूया. काय काय दिलेलं आहे आपल्याला हे काढायचंय, ही किंमत काढायची. मग एन ऑफ ए ची किंमत किती दिली आहे 80 प्लस बी ची किंमत दिली आहे 60 मायनस एन ऑफ ए छेद बी ची किंमत दिली आहे 20 इज इक्वल टू 60 मधून 20 गेला बघा, 60 मधून 20 गेला किती येईल बरं 80 प्लस 40 इट इज इक्वल टू किती आला 120. हा 120 काय आला, या दोघांपैकी एक तर चहा तरी पितात किंवा कॉफी तरी पितात, आणि म्हणजे हे 120 आला. आपल्याला काय करायचे, एक तर एक चहा पिणारा चहा पण नको घ्यायला पाहिजे आणि कॉफी पण नको घ्यायला पाहिजे, अशी संख्या आपल्याला काढायची आहे. मग ते आपल्याला या 125 मधून वजा करावे लागेल. 125 हॉस्टेलचे विद्यार्थी होतात, त्यामध्ये 120 काय आहे, एक तरी पेय पिणारे. मग ह्या 125 मधून 120 केला तर काय येईल, एकही पेय न पिणारा. मग बघा आपल्याला काय काढायचंय, एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. मग एकही पेय न घेणारे विद्यार्थी बरोबर काय, मग यू वजा एन ऑफ ए संयोग बी. यू ची किंमत आहे 125 मधून 120 गेला. 5 विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये त्या वसतिगृहात असे आहे की एकही पेय पीत नाही. आपण पुढील उदाहरण बघूया. 5चं उदाहरण आहे, एक वेन आकृती दाखवली आहे आणि या वेन आकृतीच्या आधारे आपल्याला हे प्रश्न सोडवायचे. बघा शेजारी आकृतीवरून पुढील संच लिहा. चला आता या ए संचामध्ये बघा, या ए संचामध्ये कोणते कोणते घटक आहे बघा. ए संचामध्ये कोणते कोणते बघा, हा जो संच आहे हा संपूर्ण ए संच आहे. यामध्ये कोणते घटक दिसत आहे, 1 2 3 5. 1 2 3 5 हे घटक ए संचात आहे. पुढे बी संच लिहायचा आहे आपल्याला. बी मध्ये कोणते कोणते घटक आहे बघा. बी मध्ये घटक आहे 3 4 5 6 8. 3 4 5 6 आणि 8 हे घटक बी संचामध्ये बघा. आता ए संयोग बी, ए आणि बी दोघी मिळून सगळे घटक लिहायचे आपल्याला. मग कोणते कोणते येईल, 1 2 3 4 5 6 आणि 8. बघा 1 2 3 5 4 6 8 हे सगळे घटक ए संयोग बी मध्ये आहे. आता आपल्याला यू लिहायचा आहे बघा. हा जो तुम्हाला सगळा आयत दिसतोय त्या आयतामधले सगळेच्या सगळे घटक हे यू मध्ये येणार आहे. मग कोणते कोणते, 1 2 3 4 5 6 8 10 11 हे जे सगळे घटक आहे ते कशामध्ये येणार आहे, यू मध्ये आहे. आता बघा आपण ए डॅश काढायचं आपल्याला. ए चा पूरक संच काढायचा. आपण मागे व्याख्या बघितली बघा, मागच्या व्हिडिओ बघितला असेल तर ए चा पूरक संच कसा काढतो आपण, तो हा ए चा पूरक संच आपण यू मधून वजा करतो. यू मधून ए चे सगळे घटक गेले, फक्त ए चे घटक लिहायचे. मग 1 2 3 5 या यू मध्ये काही लिहायचे नाही. 1 2 3 5 हे लिहायचे नाही. मग तो येणार आहे आपल्याला ए डॅश. कोणते कोणते लिहायचे नाही, 1 2 3 5 हे घटक सोडून पुढचे घटक लिहायचे आहेत. कोणते कोणते दिले, 4 6 8 10 11 बरोबर आहे का. 4 6 8 10 11 हा आला ए डॅश. आता बी डॅश. बी डॅश म्हणजे काय, यू मधूनच बी चे घटक वजा करायचे. हे बी चे घटक लिहायचे नाही. काय लिहायचं नाही, 3 लिहायचा नाही. नंतर हा 4 लिहायचा नाही, 5 लिहायचा नाही, 6 लिहायचा नाही, 8 लिहायचा नाही. हे घटक सोडून द्यायचे आणि बाकीच्या घटकांचा संच काय येणार आहे, बी डॅश. मग कोणते कोणते येतील त्याच्यामध्ये बी डॅश मध्ये, 1 2 नंतर 10 आणि 11 बरोबर. चला आता बघायचं आपल्याला ए संयोग बी चा पूरक संच. मग ए संयोग बी याच्यातले सगळे घटक सोडून द्यायचे. आपल्याला काय सोडायचं मग आता, 1 2 3 4 5 6 8 हे घटक सोडून द्यायचे आपल्याला. मग कोणते कोणते राहिलेले आता या ठिकाणी, 10 आणि 11 एवढंच राहिलेलं आहे बघा.
10 आणि 11 अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. बघा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण संच हे प्रकरण पूर्ण केलंय बघा. हे संच प्रकरण आपलं संपलेलं आहे. आता यावर आधारित जो संकीर्ण प्रश्न संग्रह आहे तो आपण बघणार आहोत. ठीक आहे.